चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा या प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन 4था आहे. आता या 4थ्या क्वेश्चन मध्ये पहा प्रश्न काय दिलेला आहे. आपल्याला क्वेश्चन दिलाय की रेडियस ऑफ अ सर्कल, एका सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. एरिया ऑफ अ सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. आता तो ह्या सेक्टर डबल शब्द आलाय. फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. आधी अर्थ समजून घ्या याचा. आम्हाला सांगितलंय हा सर्कल आहे, या सर्कल मध्ये एक मायनर आर्क आहे, एक आर्क आहे म्हणजे एक सेक्टर आहे. एक मायनर आर्क नाहीये, मायनर सेक्टर आहे. मायनर म्हणजे छोटा सेक्टर आहे. उदाहरणार्थ आपण कन्सिडर करू की या वाल्या सेक्टर बद्दल बोलतात येते, हा आतला या वाल्या सेक्टर बद्दल बोलतात येते, हा मायनर सेक्टर आहे. ठीक आहे. आणि आम्हाला सांगितलं की या मायनर सेक्टरचा एरिया किती आहे. याचा एरिया आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. येतं लक्षात, याचा एरिया आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. तर सांगितलंय फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे याच्या बाजूचा हा वाला उरलेला भाग, सगळा हा उरलेला भाग दिसतोय, सगळा वाला हा वाला भाग, हा सगळा भाग, हा सगळा उरलेला, या उरलेल्या सेक्टरचा काय करा, एरिया फाइंड आउट करा. आता दिसताना किंवा ऐकताना प्रश्न खूप भयंकर वाटतोय. त्याचं कारण पण असं की आम्हाला फॉर्म्युला सुद्धा समजत नाही की कोणता वापरायचा इथं, कारण असा प्रश्न किंवा असा कुठला फॉर्म्युला इथं आलेला नाहीये. पण इथं एक बेसिक सेन्स आहे की याचा एरिया मला ऑलरेडी दिला एवढ्या भागाचा, आणि आपल्याला सांगितलं उरलेल्याचा काय करा, एरिया काढा. आता याच्यामध्ये काय आहे माहिती का, जर हा एरिया याला मी जर या एरियाला मी म्हणलं A1 आणि याला म्हणलं मी A2, तर A1 आणि A2 या दोघांची बेरीज म्हणजे काय, पूर्ण सर्कल आहे का नाही. या दोघांची बेरीज काय आहे, पूर्ण सर्कल. बरोबर आहे. या दोघांची बेरीज जर पूर्ण सर्कल आहे तर पूर्ण सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. बरोबर. या पूर्ण सर्कल या दोघांनी मिळून काय बनणार, पूर्ण सर्कलचा एरिया, तो किती, पाय आर स्क्वेअर. आता A2 ची व्हॅल्यू किती, A2 ची व्हॅल्यू 100 इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, आणि हा आहे A1. आम्हाला A1 शोधायचा आहे. त्यासाठी आम्ही काय करणार, हा जो 100 आहे तो मायनस करणार इकडून. म्हणजे थोडक्यात पूर्ण सर्कलच्या एरिया मधून आम्ही हा जर एरिया मायनस केला एवढा, तर आपोआप आम्हाला उरलेला एरिया भेटेल. म्हणजे हा वाला फॉर्म्युला बनवायचा आहे आपल्याला, हा वाला फॉर्म्युला आपण काय करणार, यूज करणार. येते लक्षात, हा वाला फॉर्म्युला यूज करणार आणि आपल्याला आन्सर मिळून पण जाणार. तर चला आपण या वाल्याच फॉर्म्युल्याचा वापर करू आणि अशा प्रकारे ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. मी ही डायग्राम पण ठेवतो थोड्या वेळासाठी, जेणेकरून फक्त थोडीशी याला छोटी करतो, छोटी नकोच, दुसरी काढू. ठीक आहे. या डायग्रामला इथं ठेवतो आणि याच्यामध्ये याला म्हणू आपण A1 या एरियाला, आणि वरच्या उरलेल्या एरियाला, ह्या मधल्या एरियाला आपण म्हणू A2. ठीक आहे. ओके. चला आता गिवन वगैरे लिहून घेऊ आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा गिवन काय पहा, इथं गिवन मध्ये काय काय दिलंय. गिवन मध्ये आम्हाला दिलंय की रेडियस ऑफ सर्कल, मी इथं टाकतो एक आकडा, रेडियस ऑफ सर्कल म्हणा R इज इक्वल टू किती, 10 सेंटीमीटर. बरोबर आहे, इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरा एरिया ऑफ सेक्टर. आता याला हा मेजर सेक्टर आहे ना, मेजर सेक्टर विचारलाय, मोठा सेक्टर, तर याला मी म्हणतो एरिया ऑफ मायनर सेक्टर म्हणतो. एरिया ऑफ मायनर सेक्टर दिलाय आम्हाला, मायनर म्हणजे छोटा, मेजर म्हणजे मोठा. एरिया ऑफ मायनर सेक्टर, आणि त्याला आपण काय म्हणणार, A1. बरोबर आहे. आणि तो किती आहे, 100 सेंटीमीटर स्क्वेअर. या दोन गोष्टी देऊन ठेवल्यात आम्हाला. आणि आता गिवन झाल्यानंतर आम्हाला काय करायचंय, टू फाइंड. बरोबर आहे. टू फाइंड म्हणजे काय, की टू फाइंड मध्ये काय शोधायचं, तर आम्हाला विचारलं एरिया ऑफ मेजर सेक्टर शोधा. मग मी लिहिणार एरिया ऑफ मेजर सेक्टर. आता एरिया ऑफ मेजर सेक्टर म्हणजेच काय शोधायचंय मला, A2 शोधायचं. येते लक्षात, काय शोधायचंय,
A2 शोधायचा. आता हे समजलं असेल, हे लिहिलं, हे समजलं. आता जाऊयात आपण सोल्युशन कडे. सोल्युशन खरंच खूप सोपं आहे, अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये अवघड असं काही नाही सोल्युशनला. बर, इथं आपण सोल्युशन लिहू. सोल्युशन. हा, आता या सोल्युशन मध्ये काय करणार मी की पूर्ण सर्कलचा एरिया म्हणजेच A1 आणि A2 बरोबर आहे, एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल म्हणजेच काय, A1 प्लस A2 बरोबर आहे, हे दोघं मिळून एरिया ऑफ सर्कल बनतोय बरोबर ना. मग एरिया ऑफ सर्कल साठी फॉर्म्युला टाकू. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. मग इज इक्वल टू A1 किती आहे, A1 आहे, A1 ची व्हॅल्यू आहे आमच्याकडे 100 प्लस A2 ची व्हॅल्यू नाहीये 30 तर शोधायची बरोबर आहे. मग चला त्याला शोधू. आधी पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढून घेऊ. पाय किती आमचा दिला इथं 3.14 यूज करा म्हणलेत, मग पाय मी यूज केला 3.14 इंटू आर ची व्हॅल्यू दिलेली आम्हाला, आर दिलाय 10, मग 10 चा स्क्वेअर सांगितलाय. हा झाला बघा पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लस A2. चला खाली येऊ, याला 3.14 इंटू 10 चा स्क्वेअर किती झाला 100 इज इक्वल टू 100 प्लस A2. आता 3.14 ने जर 100 ला मल्टिप्लाय केलं तर हे दोन पॉईंट कुठं सरकतील, तिकडे सरकतील. गुणाकार नसेल करून पहा पाहिजे तर, पण बेसिक मॅथ्स आहे. 2 शून्यामुळे हा तिकडे सरकल, तर हा होईल 314 इज इक्वल टू, आता इज इक्वल टू काय 100 प्लस A2. म्हणजेच मला A2 ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची, बरं याला थोड्या वेळ असंच ठेवतो, कन्फ्युज नको व्हायला. मग 314 आहे 314 आहे प्लस 100 इकडे ना मायनस 100 झाला आणि इज इक्वल टू पलीकडे काय राहिला A2. म्हणजेच A2 ची व्हॅल्यू किती आली, 314 मधून 100 गेले 214, 214 इतकी A2 ची व्हॅल्यू आली. आणि A2 म्हणजे एरिया असल्यामुळे त्याला मला लिहावं लागेल सेंटीमीटरचा स्क्वेअर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं, एकदम इझी एक्झाम्पल आहे, अजिबात अवघड नाही हे एक्झाम्पल. मग तुम्ही खाली लिहू शकता, खाली लिहू शकता नाही लिहायलाच पाहिजे की एरिया ऑफ मेजर सर्कल, सॉरी एरिया ऑफ मेजर सेक्टर इज 214 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. मला वाटतं हा चौथा क्वेश्चन तुम्हाला समजलाय, इझी क्वेश्चन आहे. आता जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. हाय एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर इज 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. बघा पुन्हा एकदा काय आहे सांगतो मी. एरिया ऑफ सेक्टर दिलाय आम्हाला 30 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बरेच जण कन्फ्युज असं होतात की 15 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर यामध्ये एरिया ऑफ सेक्टर कोणता आहे आणि रेडियस कोणती आहे. तर एरिया असेल तर तुम्हाला माहित पाहिजे की स्क्वेअर लागतो, म्हणजे हा एरिया आहे बिंदास, आणि हा काय आहे रेडियस आहे. नसल समजत, बऱ्याच जणांना कधी कधी नाही समजत वाक्यरचना, मग घाबरण्यासारखं काही नाही. ज्याला स्क्वेअर लागलाय तो एरिया असतो, ज्याला फक्त सेंटीमीटर तो काय रेडियस आहे. आम्हाला सांगितलंय लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करा. आता मी मागच सांगितलं होतं की एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क ज्या ज्या ठिकाणी या दोघांचाही उल्लेख होईल तेव्हा फॉर्म्युला कोणता वापरायचा, तिसरा वाला. कोणता, A अपॉन आर इज इक्वल टू एल अपॉन 2, हा वाला तिसरा फॉर्म्युला यूज करायचा, जे ज्या ठिकाणी ए आणि एल चा उल्लेख होईल त्या त्या ठिकाणी. ठीक आहे, चला मग याला सॉल्व्ह करू आपण. यामध्ये गिवन लिहूयात. गिवन मध्ये काय काय, गिवन मध्ये आकडा नंबर 1 एरिया ऑफ सेक्टर सांगितलंय, मग मी लिहिणार एरिया ऑफ सेक्टर. मग एरिया ऑफ सेक्टर कशाने डिनोट करतो आम्ही, ए ने डिनोट करतो. त्याचा किती दिलाय तो आम्हाला 30 सेंटीमीटर स्क्वेअर लिहिला आम्ही. नंतर रेडियस ऑफ सर्कल पण सांगितलंय, मग आम्ही रेडियस ऑफ सर्कल पण लिहितोय. रेडियस ऑफ सर्कलला कशाने डिनोट करायचं, आर ने. किती तो 15 सेंटीमीटर. ओके, आता आम्ही एरिया लिहिला, रेडियस लिहिला. आता काय फाइंड आउट, जे फाइंड आउट करायचे ते लिहिणार. म्हणजे काय टू फाइंड, म्हणजे काय टू फाइंड. मग काय फाइंड करायचंय आम्हाला, आम्हाला फाइंड करायचंय लेंथ ऑफ आर्क ऑफ द सेक्टर. त्या सेक्टरच्या आर्कची लेंथ. मग आम्ही लिहिणार इथं
लेंथ ऑफ आर्क म्हणजेच एल. आणि आम्ही इथं एल चा फॉर्म्युला यूज करणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही इथं थर्ड वाला फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर चला हा आम्ही सोल्युशन कडे चाललोय. सोल्युशन मध्ये सरळ सरळ तिसरा फॉर्म्युला मी यूज करणार आहे. काय यूज करायचं ते सुद्धा सांगितलंय मी तुम्हाला. आता काय कुठला फॉर्म्युला आहे आमचा, a/2 इज इक्वल टू एल अपॉन सॉरी a/2 नाही a/r आहे. a/r इज इक्वल टू l/2. व्हॅल्यू पुट करू. a ची व्हॅल्यू आहे 30, r ची व्हॅल्यू आहे 15 इज इक्वल टू एल माहित नाही तोच काढायचा आहे अपॉन 2. ओके चला सॉल्व करू. सोपं आहे. 15 ने 30 ला बघा, 15 1 15 15 2 30 इज इक्वल टू l/2. आणि 2 डिवाइडला इकडे आणा मल्टिप्लिकेशनला, तर हा झाला 2 × 2 इज इक्वल टू l. म्हणजेच काय, म्हणजेच l इज इक्वल टू 2 × 2 4. 4 काय सेंटीमीटर. 4 काय सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण लेंथ ऑफ आर्क सुद्धा फाइंड आउट केलेली आहे. म्हणून आपण इथे लिहिणार लेंथ ऑफ आर्क ऑफ ए सेक्टर, त्या सेक्टरचीच, ऑफ ए सेक्टर इज 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. आता ऍक्च्युली लेंथ आणि एरिया कसं असतं माहिती का, म्हणजे ही एक गोष्ट थोडीशी समजून सांगतो मी. बेसिक मध्ये ती थोडीशी मिस झाली. म्हणजे जेव्हा आम्ही लेंथ आणि लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टरचा जेव्हा विचार करतो ना, हा सपोज करा आपण या सेक्टर बद्दल बोलतोय. कोणाबद्दल बोलतोय? या सेक्टर बद्दल. या सेक्टर बद्दल बोलतोय, बरोबर आहे. या सेक्टर बद्दल बोलतोय, या सगळ्या सेक्टर बद्दल बोलतोय. अशा वेळी आम्ही त्या सेक्टरच्या आर्क बद्दल बोलत असतो. याच सेक्टरच्या आर्क बद्दल, म्हणजे एवढ्या ह्या भागाबद्दल बोलतो. आलं लक्षात? ही लेंथ ऑफ आर्क, एवढ्या सेक्टरच्या आर्क बद्दल बोलत असतो, हे लक्षात असू द्या. म्हणून आपण इथे शब्द वापरलाय लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सेक्टर, या सेक्टरच्या आर्कची लेंथ, त्या लेंथ बद्दल बोलत असतो आपण. ठीक आहे, हे लक्षात असायला पाहिजे. मला असं वाटलं की हे तुम्हाला सांगायला पाहिजे. ठीक आहे, कारण बेसिक गोष्टी माहित असायला पाहिजे, जमल्या पाहिजे. तर हा आपण 5th क्वेश्चन पाहिला. 6th क्वेश्चन कडे जाऊयात आपण. 6th क्वेश्चन, बरं ठीक आहे, घेऊ 6th वाला क्वेश्चन बुक मधून. इथं 6th क्वेश्चन आहे, मी त्याला तिकडे घेतो. हा 6th क्वेश्चन दिसतोय. ओके दिसतोय. हा डायग्राम वगैरे दिली, सगळं केलंय. इन फिगर दिलेली आपल्याला 7.31. रेडियस ऑफ सर्कल दिलाय आपल्याला 7 सेंटीमीटर. ओके, रेडियस ऑफ सर्कल 7 दिलाय. मेजरमेंट ऑफ आर्क MBN 60 डिग्री. MBN म्हणजे ही वाली, ही MBN 60 डिग्री. लक्षात घ्या, जर ही आर्क 60 डिग्री आहे ना, तर याच्या समोरचा हा अँगल पण 60 असतो. इथं 68, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं किती पाहिजे? 60 पाहिजे. इथं लक्षात, इथं 60 पाहिजे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर हा कारण सर्कल मध्ये झालेली कन्सेप्ट सेंट्रल अँगलचा, म्हणजे तो थेरम आहे, तर त्यासाठीचा होता. हा 60 असेल आर्क ही MBN, तर त्याच्या समोरचा हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल, तो पण 60 असतो. तर आपल्याला 3 प्रश्न विचारले. ते एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करा सांगितलंय. म्हणजे या सर्कलचा सॉरी एरिया ऑफ सर्कल म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया फाइंड आउट करा, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे एरिया ऑफ OMBN फाइंड आउट करा. म्हणजे OMBN याचा एरिया म्हणजे हा वाला OMBN हा फाइंड आउट करा सांगितलंय. ठीक आहे. आणि तिसरा एरिया ऑफ OMCN म्हणजे एरिया ऑफ OMCN हा वाला पण, याचा पण एरिया. 3 एरिया फाइंड आउट करायचे. किती एरिया? 3 एरिया. 3. पहिल्यांदा पूर्ण सर्कलचा एरिया फाइंड आउट करा सांगितलंय. नंतर या छोट्यावाल्या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करा, या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करा सांगितलंय. आणि नंतर सांगितलंय मोठ्यावाल्या सेक्टरचा पण फॉर्म्युला एरिया फाइंड आउट करा. इझी क्वेश्चन आहे, सोपा आहे. आता आपण काय करू, याला स्टेप बाय स्टेप लिहू. आपण 4th वाला क्वेश्चन पाहिला ना, त्याच प्रकारे याला सोडवायचंय.
मग पहिल्यांदा आपण लिहिणार गिवन, पहिल्यांदा लिहिणार गिवन. गिवन मध्ये आपण लिहिणार काय काय दिलेलं आहे आम्हाला. तर गिवन मध्ये आम्हाला दिले एक, आम्हाला दिले रेडियस ऑफ सर्कल दिलेली आहे. मग रेडियस ऑफ सर्कल, रेडियस ऑफ सर्कल आर इज इक्वल टू किती दिली, 7 सेंटीमीटर दिली. मी 7 सेंटीमीटर लिहितोय. नंतर आम्हाला मेजरमेंट ऑफ आर्क MBN, म्हणजेच मी याला डायरेक्ट सेंट्रल अँगल म्हणून घेणार. हा सेंट्रल अँगल आहे, थिटा आहे, डिग्री आहे ना, थिटा आहे. सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल म्हणजेच थिटा किती दिलाय, 60 डिग्री. हे जमलं पाहिजे आम्हाला 60 डिग्री. गिवन मध्ये एवढं दिलंय. टू फाइंड मध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं डायरेक्ट लिहून घ्या. गिवन नंतर टू फाइंड, टू फाइंड मध्ये 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या. ही प्रोसेस असते, या स्टेप असतात, या लिहिणं मस्त हे लिहायलाच पाहिजे. मग एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायचं आहे आम्हाला. पहिला प्रश्न आहे एरिया ऑफ सर्कल, आणि तुम्हाला माहिती एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर, बरोबर आहे. दुसरा आपल्याला एरिया ऑफ AOMBN म्हणजेच एरिया ऑफ OMBN म्हणजे हा याचा एरिया, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग मी याला लिहितो एरिया ऑफ मायनर सेक्टर. मला समजण्यासाठी, आपल्याला समजण्यासाठी एरिया ऑफ मायनर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर, बरोबर. आणि तिसरा प्रश्न एरिया ऑफ OMCN, एरिया ऑफ मेजर सेक्टर, एरिया ऑफ मेजर सेक्टर. हे शोधायचे आपल्याला, इझी आहे. हे आपण सोडवलेलं आहे, सेम क्वेश्चन सोडवलाय 4th वाला, सेम टू सेम आहे, काही वेगळा नाहीये. फक्त इथं डिटेल मध्ये विचारलेत प्रश्न, तिथं डिटेल मध्ये नव्हता, तिथे इनडायरेक्टली दिलेला होता. ओके, चला आता आपण याला सोडवूयात, स्टेप बाय स्टेप जाऊ. हा, सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन लिहू. सोल्युशन आकडा नंबर 1, स्टेप बाय स्टेप, जसं त्यांनी जसं फाइंड आउट करायला लावलंय तसं. आकडा नंबर 1 आपल्याला शोधायचा आहे एरिया ऑफ सर्कल. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. चला, मग एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू दिली का, नाही दिलेली. आता बघा बरं का, आता पायची व्हॅल्यू 2 आहेत आपल्याकडे, 22/7 आणि दुसरी 3.14. यूज कोणती करायची ते आपल्याला रेडियस सांगणार. ठीक आहे, रेडियस सांगणार म्हणजे कसं, जर आर ला भाग जात असेल 7 ने तर आपण 22/7 घेणार. ठीक आहे, पाय घेऊ इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे, आर आहे आमचा 7, मग 7 चा स्क्वेअर. खाली या, साहजिक आहे 7 आहे म्हणजे भाग जातोय 7 ने, म्हणून पाय मी घेणार 22/7 इंटू 7 चा वर्ग किती 49, 7 चा स्क्वेअर 49, म्हणजेच 7 एके 7 आणि 7 7 49, बरोबर. म्हणून आपण 22/7 घेतली. हा, मग 22 इंटू 7 ने भाग दिला, 7 7 49, म्हणजे इथं 7 आला. 7 दुने 14, 7 दुने 14 आणि 15, 154. एरिया आहे म्हणून काय, सेंटीमीटर स्क्वेअर. हा पूर्ण सर्कलचा एरिया आला. कोणाचा आला, हा पूर्ण टोटल सर्कलचा एरिया आला किती, 154. आता दुसरं आहे की एरिया ऑफ मायनर सेक्टर काढा. चला मग एरिया ऑफ मायनर सेक्टर काढूयात आपण. एरिया ऑफ मायनर सेक्टर, याला मी थोडस इकडे सरकवतो. आकडा नंबर 2, एरिया ऑफ मायनर सेक्टर. एरिया ऑफ मायनर सेक्टर, मायनर सेक्टर इज इक्वल टू काय, एरियाचा फॉर्म्युला काय आमचा, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. चला, एरिया ऑफ सेक्टर, याला मायनर आहे म्हणून A1 लिहितो, याला इज इक्वल टू, आता याचा थिटा किती होता माहिती तुम्हाला, मायनर सेक्टरचा थिटा 60 होता, आठवते 68 डिग्री वरती होता. आपण प्रश्नामधून 60 घेतला, तर थिटा किती आहे 60 आहे अपॉन 360
इंटू, लक्षात घ्या पायर स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, पायर स्क्वेअर म्हणजेच काय, एरिया ऑफ सर्कल. बघा ना पायर स्क्वेअर, आणि त्याची व्हॅल्यू किती 154. डायरेक्ट यूज करा 154, काय फरक पडत नाही, कारण ऑलरेडी पायर स्क्वेअर आम्ही इथं काढून ठेवलेला आहे, डबल डबल आम्हाला करण्याची गरज नाही. ठीक आहे, चला सॉल्व्ह करू याला. 0 ला गेला 0, म्हणजे हा झाला 6, खाली राहिला 36 गुणिले 154. तर पुन्हा 6 ने भाग द्या 36 ला, 6 1 6 आणि 6 6 36 आणि 154, म्हणजेच 154 एक 154 भागिले किती 6, म्हणजे खाली भाग द्या. तुमचा आला बघा 154 एक 154 भागिले 6, 6 ने भाग द्या, 6 दुने 12, 3 राहिले. आता पॉइंट मध्ये आन्सर येईल याचं, तर 154 154 आणि डिवायडेड बाय किती 6, खाली 6 6 36 बरोबर आहे 6, 6 दुने 12, 3 राहिले, 6 पंचे 30, 4 राहिले, पॉइंट दिला, शून्य घेतला, 6 6 36, पुन्हा 4 राहिले, शून्य घेतला, पुन्हा 6 6 25.6 आला आपल्या याचं. किती आला 25.6 म्हणून आपण याला 25.6. 6 6 म्हणण्यापेक्षा पुन्हा 6 6 रिपीट होतोय ना, बरोबर, 6 6 6 6 असा रिपीट होतोय 6 6 6. मग मी काय करतो 6 चा 7 घेतो, 25.7 घेतो. एरिया आहे म्हणून काय सेंटीमीटरचा स्क्वेअर, एरिया आहे म्हणून 25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. बरं, हा झाला मायनर आर्कचा, मायनर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर. आता आपण काय करणार, आता आपण जाणार तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा बरं का, मी सिंपल गोष्ट सांगतो, तिसरा प्रश्न खूप सोपा आहे. काय सांगितलंय की हा पूर्ण सर्कल आहे, या पूर्ण सर्कलचा एरिया दोन याच्यामध्ये एक मायनर सेक्टर आहे, त्याचा एरिया बघा, त्याचा एरिया आत्ता काढला आपण 25.7. आपल्याला पूर्ण सर्कलचा एरिया विचारला होता, तो पण काढला मी 154 काढला. आता सांगितलं की मोठ्याचा काढा, मोठ्या मेजर आर्कचा एरिया फाइंड आउट करा. सिंपल आहे ना, पूर्ण सर्कलच्या एरिया मधून या छोट्या एरियाला काय करा मायनस करा, म्हणजे याच्यातून हे मायनस करा, तुम्हाला मोठावाला भेटून जाईल. बरोबर आहे, मग आपण तेच करणार या प्रश्नामध्ये. याच्यासाठी आपण सेम गोष्ट फॉलो करणार. वन 154, हा 3 नंबर एरिया ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू काय, सरळ सरळ टाका, 154 मायनस 25.7, 154 मधून 25.7 वजा करा, 0 3 10 3.4 1 8 5 13 2 1 128.3, म्हणजेच 128.3, म्हणजे एरिया ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. हे लिहायला विसरू नका, युनिट मॅटर करतात, सेंटीमीटर स्क्वेअर युनिट मॅटर करतात. तर अशा प्रकारे हे हा वाला प्रश्न आहे, आपण 1 2 3 असं अशा प्रकारे संपवलेला आहे. ठीक आहे, सोपा प्रश्न होता, पेपरला जर आला तर 3 मार्काला येऊ शकतो, 1 2 3 अशा प्रकारे. प्रश्न खूप सोपा आहे, इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजे असं काय एवढा काही खास दम नाहीये त्याच्यामध्ये. आता जाऊ आपण पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन पण आपल्याला घ्यावा लागेल. 7th क्वेश्चन आहे पहावाला. ठीक आहे, थोडा याला असा लहान करतो. ओके, दिसतंय, ठीक आहे, ओके. हा क्वेश्चन काय वाचा. इन फिगर 7.32 या फिगर मध्ये रेडियस ऑफ सर्कल दिलाय 3.14, ओके, अँड पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलाय.
आता पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय? पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे परिमिती. सेक्टरची पेरिमीटर PABC, PABC याची सगळ्याची हा पेरिमीटर दिलेला आहे आम्हाला, हा वाला सगळा पेरिमीटर दिलाय. हा पेरिमीटर म्हणजे काय? PA प्लस PC आणि प्लस ABC लेंथ ऑफ आर्क. ते लक्षात येईल, लेंथ ऑफ आर्क प्लस AP आणि प्लस PC या तिघांची बेरीज दिली. किती दिली आम्हाला? PABC पेरिमीटर दिलेली 12.8 इज इक्वल टू 12.8. तर विचारलंय फाइंड PABC, एरिया ऑफ PABC. PABC म्हणजे या PABC चा एरिया. ए दिसते इथं, ए म्हणजे एरिया, ए म्हणजे एरिया, एरिया म्हणजे ए आणि त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला. आणि पी म्हणजे पेरिमीटर, पी म्हणजे पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे यांची सगळ्यांची बेरीज. ती किती? 12.8 काढू शकतो आम्ही. यावरून काय मिळेल मला? लेंथ ऑफ आर्क मिळेल. काय मिळेल? एबीसी ची लेंथ ऑफ आर्क मिळेल. आणि या लेंथ ऑफ आर्क वरून मला काय शोधायचं आहे? एरिया शोधायचा. सिंपल आहे. जिथे एरिया ऑफ सेक्टर येतो आणि लेंथ ऑफ आर्क येतो तिथं आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो? तिसरा. इझी आहे बरोबर. आपल्याला लेंथ ऑफ आर्क शोधावा लागेल आधी आणि नंतर एरिया ऑफ सेक्टर शोधावा लागेल. मग टू फाइंड मध्ये या दोन गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतील. ओके, चला मग आपण याला सॉल्व्ह करूया. चला, गिवन लिहू आपण. गिवन मध्ये आकडा नंबर 1, रेडियस ऑफ सर्कल म्हणजे आर. किती तो? 3.14 सेंटीमीटर. सॉरी 14 नाही, 4 आहे. 3.4 सेंटीमीटर. आणि पेरिमीटर दिलेलं आहे आपल्याला. पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलाय, पेरिमीटर दिलाय सेक्टरचा. किती? म्हणजेच काय? पी ऑफ एबीसी किती दिलाय? 12.8 सेंटीमीटर. 12.8 सेंटीमीटर बरोबर आहे. हा दिलाय आपल्याला. आणि फाइंड द एरिया ऑफ PABC म्हणजे एरिया ऑफ सेक्टर शोधायचा. याचा एरिया ऑफ सेक्टर शोधायचा. मग मी डायरेक्ट टू फाइंड मध्ये, हा मात्र फक्त तो शोधून चालेल का नाही? लेंथ ऑफ आर्क शोधावा लागेल ना आता पहिला. पण टू फाइंड काय दोन गोष्टी शोधाव्या लागतील. एक पहिली म्हणजे लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क ज्याला आपण एल म्हणतो ती शोधावा लागेल पहिली. दुसरी आपल्याला एरिया ऑफ सेक्टर शोधावा लागेल. एरिया ऑफ सेक्टर. आणि हा एरिया ऑफ सेक्टर म्हणजे कोणता? एबीसीचा. PABC याचा एरिया म्हणजे ए शोधायचा आहे. हा, आता यांच्या मदतीने पहिल्यांदा लेंथ ऑफ आर्क काढून घेऊ आपण. शोधू. ओके, सगळ्यात पहिल्यांदा सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय लिहिणार पहा. मला पेरिमीटर दिलेला आहे या सेक्टरचा. PABC म्हणजे PA प्लस PC प्लस लेंथ ABC लेंथ. ठीक आहे, हे तिन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. मग मी सगळ्यात पहिल्यांदा असं लिहिणार की माझी जी पेरिमीटर आहे ना एबीसी ची जी पेरिमीटर आहे, पेरिमीटर ऑफ ABC इज इक्वल टू, हा एबीसी ची पेरिमीटर म्हणजे काय काय येईल इथं? इथं येईल AP. इथं काय येईल? AP प्लस PC प्लस काय? एबीसी म्हणजे काय? लेंथ येईल. म्हणजे काय? लेंथ. एबीसी म्हणजे काय? लेंथ ऑफ आर्क आहे ना. म्हणून मी याला लिहिणार एल, फक्त एल. यांच्यापासून पेरिमीटर बनलाय माझा एबीसीचा. आणि तो पेरिमीटर किती बनलाय एबीसीचा? पेरिमीटर ऑफ सेक्टर पहा, PABC किती बनलाय? 12.8. मग इथे मी टाकणार 12.8 व्हॅल्यू इज इक्वल टू एपी आणि पीसी. एपी किती? एनपीसी किती? एपी आणि पीसी रेडियस आहेत, लक्षात घ्या. बघा, एपी रेडियस, एनपीसी पण रेडियस आहे. आणि ते दोघं किती? 3.4 रेडियस ऑफ सर्कल. मग मी इथे लिहिणार 3.4 अधिक 3.4 अधिक लेंथ. मग 12.8 इज इक्वल टू, यांची बेरीज करा, ही येईल 6.8 प्लस लेंथ. आता व्हॅल्यू काढायची लेंथची, तर 12.8 इकडे आहे प्लस 6.8 इकडे आणा, तो प्लस इकडे येऊन मायनस होईल. मायनस 6.8 इज इक्वल टू पलीकडे राहील एल. एल म्हणजे लेंथ. आणि लेंथ कशाची? लेंथ, लेंथ ऑफ आर्क. बघा हेच आहे ना लेंथ ऑफ आर्क. हे प्लस हे असं मिळून हा PABC बनलाय, म्हणजे पेरिमीटर ऑफ एबीसी बनलाय. ओके, तर मग
तर मग काय 12.8 मधून 6.8 मायनस करा. 8तून 8 गेले 0 राहिले आणि 12तून 6 गेले 6 राहिले, म्हणजे हा झाला 6 किती 6 सेंटीमीटर. किती झाला 6 सेंटीमीटर. येतं लक्षात 6 सेंटीमीटर. मला वाटतं हे समजलंय. लेंथ ऑफ आर्क काढली आम्ही, किती काढली 6 सेंटीमीटर. आता याच्यावरून काय काढायचा एरिया काढायचा. आणि तुम्हाला माहितीये जेव्हा एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क एकत्र येतात तेव्हा तिसरा फॉर्म्युला वापरायचा असतो. कितवा तिसरा, थर्ड वाला आमचा, बरोबर आहे. मग आता मी थर्ड वाला फॉर्म्युला यूज करण्यासाठी याला इकडे ओढतो, बरोबर आहे, इकडे ओढला, ठीक. आणि आता इथे लिहिणार मी वी नो दॅट काय माहिती आम्हाला माहितीये A अपॉन R इज इक्वल टू L/2. चला टाका व्हॅल्यू. एरिया ऑफ सेक्टर माहित नाही, काढायचा आहे. R माहिती, रेडियस किती होतं पहा 3.4 रेडियस होती, 3.4 इज इक्वल टू L. लेंथ ऑफ आर्क किती काढली 6 काढली, 6 अपॉन ला किती 2. चला सॉल्व करू. 2 ने 6 ला डिवाइड करू तर A अपॉन 3.4 आला, बेत्रिक 6 इथं आला 3, म्हणजेच A इज इक्वल टू 3.4 डिवाइड ला येण्या मल्टिप्लिकेशनला 3 इंटू 3.4, म्हणजेच आला A इज इक्वल टू 3 चौक 12, 3 त्रिक 9 ने 10, 10.2 एरिया आहे म्हणून सेंटीमीटरचा स्क्वेअर. अशा प्रकारे हा आमचा एरिया मी काढलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण प्रश्न कसा सोडवलेला आहे. पहा कसा सोडवलेला आहे, बरोबर आहे. तिकडे गिव्हन लिहिलं, रेडियस ऑफ सर्कल वगैरे सगळं काढलं. आपल्याला आधी लेंथ ऑफ आर्क काढावं लागली, नंतर एरिया ऑफ सेक्टर काढावा लागला. लेंथ ऑफ आर्क कशी काढली आम्ही, त्या पेरिमीटरचा वापर केला. पेरिमीटर म्हणजे काय, जेवढे सगळे बाजू असतात त्यांची सगळ्यांची बेरीज, म्हणून आपल्याला AP प्लस PC आणि प्लस लेंथ ऑफ आर्क यांची बेरीज करून 12.8 मिळते. AP आणि PC ची व्हॅल्यू पुट केली 6.8 आणि त्यावरून आपण L काढला. आणि याच L च्या मदतीने आपण A काढायला गेलो तर आपल्याला माहिती आहे की तिसरा फॉर्म्युला यूज करावा लागतो. हे लक्षात. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा एक्झाम्पल क्लिअर केलेलं आहे. ओके.